एकरूप उपसा सिंचनामुळं धरणामध्ये 80% पाणी तर गोळा झालंच होतं. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग यावरील भागामध्ये इतका पाऊस झाला की रातोरात बोरी नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला, जलसाठा वाढला आणि ते पाणी आलं थेट आमच्या कुरनूर धरणामध्ये. कुरनूर धरण 100% भरलं आहे. आता त्या धरणातून 3 दरवाजे मोकळे करून पाण्याचं विसर्जन चालू आहे. नदीकाठच्या परिसरातील शेतकरी, गावकरी, ग्रामपंचायत या सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे की आणखीन पाण्याची आवक होऊ शकते. त्यासाठी सर्वांनी नदीपात्रापासून दूर राहावा असा सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशा प्रकारे बांध-बंधारे देखील फुटलेत कालच्या पावसामुळं. हे बघा कांद्याचं पीक किती नुकसान आहे. प्रत्येकाच्या शेतामध्ये इतकं पाणी साचलं आहे. तूर, सोयाबीन, सूर्यफूल ह्या सगळ्या कांद्याचं पीक असो, नुकसान तर आहे. पण आनंदाची गोष्ट अशी आहे की धरणामध्ये पाणी आलं आहे. कारण पुढचा पूर्ण वर्षभर हे पाणी धरणातलं सर्वांच्याच उपयोगी पडणार आहे. बागायत, शेतीदार, जनावरांसाठी, नगरपालिकेसाठी, मैंदर्गी, दुधनी, अक्कलकोट आणि नदीपात्राशेजारी असलेल्या सर्व बागायत शेतकऱ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. हे जे पाणी पाहता तुम्ही, हे पाणी आहे शिंदखेड मोट्याळला जोडणाऱ्या पुलापासूनचं पाटबंधाऱ्यावरचं पाणी आहे. हे पाणी हे पुढं जाऊन दुधनी, मैंदर्गी नगरपालिकेला, अक्कलकोट, सांगवी या सर्व गावांना पाणी पुरवठा करतं. ज्या लोकांना आनंद झालेला आहे माझ्याबरोबर, त्या सर्वांनी आपल्या टेटसवरती अशा प्रकारचे व्हॉट्सॲपला टेटस लावलेले आहेत. हे पाहता तुम्ही एकरूप उपसा सिंचन, जिथून पाणी कुरनूर धरणाला येतं. या ठिकाणी हेच तिथं पंप आहेत जिथून पाणी कुरनूर धरणात सोडण्यात येतं आहे आणि कुरनूर धरणामध्ये हेतूनच पाणी 80% जलसाठा उपलब्ध करून देण्यास ह्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तुम्ही पाहत आहात आयशक यूट्यूब चॅनल. जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त या प्रवाहाला ज्यांनी हातभार लावला आहे आपल्या धरणापर्यंत आणण्यासाठी, त्या सर्वांचं मनापासून प्रत्येकदा अभिनंदन, आभार व्यक्त करतो. आणि पाहत आहात हा कुरनूर धरण अशा प्रकारे 3 गेट ओपन करून नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. हा खाली विसर्जन झालेलं पाणी आहे आणि हे मोठ्या शिंदखेडला जोडणारा पाटबंधारा आहे. या पाटबंधारा देखील भरून वाहतोय. नदी दोरी दुथडी वाहते.